नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख आहे 29 जुलै 2026 आणि आपण पाहणार आहोत आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या ज्या आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असणार आहेत किंवा असतील. तत्पूर्वी तलाठी जाहिरात आलेली आहे. यासाठी संगम बॅच घेऊन आलेला आहे. अगदी मुबलक दरांमध्ये 2000 रुपयांमध्ये तुम्हाला ही बॅच भेटून जाईल. यामध्ये तुम्हाला 150+ लेक्चर्स, एक मिनटं, 150+ लेक्चर्स, 4000+ MCQ विथ PYQ बँक भेटणार आहे आणि तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन. तरी कुठल्याही प्रकारची इन्क्वायरी करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे, तुम्ही कधीही संपर्क करू शकता. तर आपला पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया व भंडारा आणि बोर व्याघ्र प्रकल्प सातारा, हे जे 4 व्याघ्र प्रकल्प दिलेले आहेत. तर यापैकी चुकीची जोडी ओळखायची की कुठल्या ठिकाणी कुठलं टायगर रिझर्व आहे. तर कुठलं असू शकतं? हेच ना वाटतंय. बाकी मेळघाट. टोटल किती व्याघ्र प्रकल्प आहेत महाराष्ट्रात? अख्ख्या भारतात किती आहेत? 58. त्यापैकी महाराष्ट्रात किती आहेत? 6. तर मेळघाट, ताडोबा, नवेगाव, बोर, पेंच एक येतं. पेंच हे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र याच्या बॉर्डरवर आहे, म्हणून ते अर्ध मध्य प्रदेशमध्ये येतं, अर्ध महाराष्ट्रामध्ये येतं. ते दोन्हीकडं पण ग्राह्य धरलं जातं, म्हणजे पेंच दोन्हीकडं पण आहे. तर पाहू, राज्यातील वाघांची संख्या 550च्या उंबरठ्यावर. वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात महाराष्ट्रासाठी आशादायक चित्र दाखवलेलं आहे की जी वाघांची संख्या आहे, जी 2022च्या अखिल भारतीय व्याघ्र जनगणनेनुसार राज्यात 444 वाघांची नोंद झाली होती. पण ह्या वर्षी जी नोंद झालेली आहे त्यामध्ये 550 वाघांची काय आहे, संख्या झालेली आहे. तर वाघाची जनगणना किती वर्षानं होती? माणसांची किती वर्षानं होती? 11. मग तशीच वाघांची किती वर्षांनी होती? किती? 4 वर्षांनी होती. इथंच दिले ना, 2022ला जनगणना झाली ती आता 2026ला झाली. तर किती वर्षांनी झाली? 4 वर्षांनी झालेली आहे. त्यातही महत्त्वाचा प्रश्न की जो नॅशनल इंटरनॅशनल टायगर डे आहे किंवा जो टायगर डे आहे तो कधी साजरा केला जातो? आजच साजरा केला जातो. 29 जुलै हा टायगर डे म्हणून साजरा केला जातो. देशात 2006 मध्ये 1411 वाघांची संख्या होती, तीच 2022 मध्ये 3682 वर पोहोचली. महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव नागझिरा, बोर आणि सह्याद्री या व्याघ्र प्रकल्पांमध्ये शिकार प्रतिबंध, जंगलातील पाणवठ्यांचे संवर्धन, कॅमेरा ट्रॅप, आधुनिक गस्त व्यवस्था अशा प्रकारची सुविधा केलेली आहे. तर कशासाठी? वाघांवर लक्ष ठेवण्यासाठी, त्यासोबतच त्यांच्यावर मानवी हल्ला होऊ नये किंवा त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारची घटना झाली तर ही निदर्शनास यावी यासाठी काय केलेले आहे, ह्या सुविधा केलेल्या आहेत. अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात विस्तारलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात 80हून अधिक वाघांचे वास्तव्य असल्याचा अंदाज आहे. आता आणखी एक प्रश्न, भारतात टायगर रिझर्व कधी स्थापन झालं? ते झालं तर इंदिरा गांधींच्या काळामध्ये. इंदिरा गांधी 2008ला होत्या का? नव्हत्या ना. मग मग त्यामध्ये पहिले जे 9 व्याघ्र प्रकल्प होते किंवा 9 जे टायगर रिझर्व होते
त्यातील महाराष्ट्रातलं एक टायगर रिझर्व होतं, ते होतं मेळघाट. हे मेळघाट भारतातल्या पहिल्या 9 टायगर रिझर्व पैकी पहिलं महाराष्ट्रातलं टायगर रिझर्व होतं. असो, आज जागतिक व्याघ्र दिन आहे, इंटरनॅशनल टायगर डे, आणि हा दरवर्षी 29 जुलैला साजरा केला जातो. 2010 मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या ग्लोबल टायगर समिट मध्ये 29 जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर भारतातील व्याघ्र प्रकल्प आणि प्रोजेक्ट टायगर 1973 मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली व्याघ्र प्रकल्पाची काय झाली सुरुवात करण्यात आली होती. आणि सुरुवातीला देशात फक्त 9 व्याघ्र प्रकल्प स्थापन करण्यात आले होते, आणि त्यापैकी महाराष्ट्राचा व्याघ्र प्रकल्प हा 9व्या स्थानावर होता. आणि महाराष्ट्रातला पहिला मेळघाट आणि भारतातला 9वा हा मेळघाट व्याघ्र प्रकल्प होता. त्यासोबतच वन्यजीव अभ्यासक कैलास संखला यांनी वाघांच्या संरक्षणाचे महत्त्व शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवल्याने व्याघ्र प्रकल्पाला मूर्त स्वरूप मिळालेले आहेत. वाघांचं संरक्षण करण्यासाठी किंवा वाघांची जी लुप्त पावत चाललेल्या ज्या जाती आहेत त्यांची शिकार होऊ नये, त्यांचं संवर्धन व्हावं, यासाठी काय केलेलं आहे, हा प्रोजेक्ट उभा केलेला आहे. कधी 1973ला कुणाच्या नेतृत्वाखाली? इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली. आपलं जे बंगाल आहे, बंगालमध्ये कुठल्या प्रजातीचा वाघ आढळतो? पांढऱ्या पेठीचा. व्हेरी गुड, तोच आहे, रॉयल बंगाल वाघ. यामध्ये लुप्त झालेल्या जातींमध्ये आहे बाली वाघ, जावा वाघ आणि कॅस्पियन वाघ. ह्या ज्या 3 जाती आहेत वाघांच्या त्या लुप्त पावलेल्या आहेत, आणि ज्यांचं संवर्धन होत आहे त्यापैकी पहिली रॉयल बंगाल वाघ, सायबेरियन वाघ, इंडो चायनीज वाघ, मलयम वाघ आणि सुमात्रन वाघ ह्या ज्या प्रजाती आहेत यांचं संवर्धन करण्यात येत आहेत. कशाच्या माध्यमातून? टायगर रिझर्वच्या माध्यमातून. मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्प. पहिला मेळघाट जो अमरावती येथे आहे, हा पहिला प्रोजेक्ट टायगर अंतर्गत 1973-74 मध्ये भारतात घोषित केलेल्या पहिल्या 9 व्याघ्र प्रकल्पांपैकी एक होता, आणि सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिण भागात स्थित आहे, आणि 5 नद्यांचा प्रमुख पाणलोट क्षेत्र यामध्ये येतो. यानंतर ताडोबा जो चंद्रपूर येथे आहे, आणि विदर्भाचे नंदनवन म्हणून याला ओळखलं जातं. त्यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्प जो नागपूर आणि मध्य प्रदेश अर्थात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर येणारा व्याघ्र प्रकल्प आहे. यानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जो सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी येथे असणार आहे. येथील स्थानिक भाषेत सडा या नावाने ओळखले जाणारे वैशिष्ट्यपूर्ण जांभा खडकाचे ससट पठार येथे आढळत असते किंवा आढळते. कुठलं? सडा नावाचं जे पठार आहे किंवा जांभ्या खडकाचे पठार येथे आढळते. त्यानंतर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, आणि त्यानंतर बोर व्याघ्र प्रकल्प जे सातारा येथे नसून वर्धा येथे आहे. आपलं उत्तर काय? ऑप्शन बी म्हणजे दुसरा ऑप्शन, वर्धा. बरोबर होतं. महाराष्ट्र राज्याविषयी माहिती ती माहितीच आहे आपल्याला, कुठं काय आहे ते महाराष्ट्रात. दुसरा प्रश्न, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कॉमनवेल्थ गेम्स 2026 मधील भारताच्या ऐतिहासिक कामगिरी संदर्भातील खालील विधानांची योग्यता सांगा किंवा विधानांचा विचार करा. महाराष्ट्राच्या उच्च ओडीपट्टू सर्वेश कुशारे याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुष उच्च उडीतील रौप्य पदक पटकावले, आणि या प्रकारात रौप्य पदक जिंकणारा हा पहिला भारतीय ठरलेला आहे. क्रीडा विभागासाठी महत्त्वाचं आहे. करंट अफेअर्सच्या मुलांनो लक्षात ठेवा. पहिला
रौप्य पदक जिंकणारा भारतीय कशामध्ये, उंच उडीमध्ये कोण आहे, सर्वेश कुशारे. लिहून घ्या, सर्वेश कुशारे. सर्वेश कुशारे. पुढं भारतीय पहिला रौप्य पदक जिंकणारा भारतीय उंच उडी खेळाडू. कधी, कुठं, कॉमनवेल्थ गेम्स 2026. यानंतर शर्मिला धनखड हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या पॅरागोळा फेकीत F67 प्रकारात सुवर्ण पदक पटकावलेले आहे. अशाचं काय उत्तर असू शकतं. पहिलं विधान बरोबर आहे हे मी तुम्हाला सांगतो. दुसरं विधान काय आहे, पेपर वाचला तर नाही आजचा, मग कशाचं आहे ते. मराठमोळा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उंच उडी प्रकारात रौप्य पदक जिंकले आणि तो पहिला भारतीय ठरलेला आहे हे तर आपल्याला कळालेले. यानंतर यापूर्वी यानं काय केलेलं आहे की राष्ट्रीय कुल क्रीडा स्पर्धेतील उंच उडीत भारताचे एकमेव पदक तेजस्विनी शंकर हिने बर्मिंगहॅम येथे 2022 येथे झालेल्या स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकलेलं होतं. रौप्य पदक म्हणजे सिल्वर मेडल आणि कांस्य पदक म्हणजे ब्रॉन्झ मेडल आणि गोल्ड मेडल म्हणजे सोन्याचं, ते तर कळते ना. सर्वेशच्या अगोदर कोणी जिंकलं होतं तर एका महिलेने जिंकलं होतं. कधी, 2022 मध्ये. आणि कोण, तेजस्विन, मुलगा आहे बहुतेक, तेजस्विन शंकर आहे, महिला नाही पुरुष आहे हा. तेजस्विन शंकर हा आहे. यानंतर भारताच्या शर्मिला धनखडने राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या पॅरागोळा फेक प्रकारात सुवर्ण पदक पटकावलेले आहे. म्हणजे आपलं दुसरंही विधान बरोबर आहे. इथे 6 नाही 7 आहे, फक्त 7 आहे. याच प्रकारात भारताच्या शिल्पा के शाईला हिने कांस्य पदक आपल्या नावावर करून घेतलेले आहे. क्रीडाविषयक बातमी आहे ही, वारंवार विचारण्यासारखी गोष्ट आहे. कारण मागच्या 2-4 दिवसांमध्ये किंवा एक दिवस आड करून ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत, जे काही करंट अफेअर्स झालेले, त्यामध्ये सर्वात जास्त बातम्या ह्या क्रीडा विषयावर आलेल्या आहेत. कारण महिला खेळाडू असतील किंवा पुरुष खेळाडू असतील किंवा जे कॉमनवेल्थ गेम्स असतील किंवा इतर कुठलेही गेम्स असतील, यामध्ये भारताने रौप्य आणि सुवर्ण पदक जिंकलेले आहेत. ब्रॉन्झविषयी कमी टिप्पणी आढळते, बट जे काही सिल्वर आणि गोल्ड मेडल आहेत यांच्याविषयी जास्त बातम्या येतात. तर मागच्या 2 ते 3 दिवसाचे करंट अफेअर्स पाहून घ्या. कुणी कुणी गोल्ड मेडल जिंकलेले आहेत जुलै महिन्यामध्ये हे तुमच्या वहीत असणं गरजेचं आहे. कळलं. शक्तिपीठ महामार्ग माहिती कशा संबंधित आहे, कोणत्या, महाराष्ट्रात किती शक्तिपीठ आहेत, किती येते, हां कुठलं कुठलं, आणखी, तीनच झाले ना. वणी येथील सप्तशृंगी म्हणजे तुळजाभवानी, रेणुकादेवी, महालक्ष्मी आणि वणीची सप्तशृंगी हे ज्या 3.5 शक्तिपीठ आहेत महाराष्ट्रातले, यांना जोडणारा एक महामार्ग. ह्या सर्व देवींना एका लाईनीत जोडणारा म्हणजे नाही. आणि ह्यासोबतच आणखी जे काही देवस्थान आहेत जे ह्या रस्त्यावर येतात, ह्या मार्गावर येतात, यांना जोडणारा महामार्ग म्हणजे कुठला, शक्तिपीठ महामार्ग. या शक्तिपीठ महामार्गामुळे काय होणार आहे, जैवविविधतेला धोका होणार आहे. जी बायोडायव्हर्सिटी आहे यामध्ये काय होणार आहे, धोका होणार आहे. तर कशा प्रकारे रस्ता बांधायचा, म्हणजे रस्ते झाडं तोडावी लागणार म्हणजे जी प्राणी पक्षी आहेत जे वनात राहतात यांच्या जीवनमानावर प्रभाव पडून लुप्त पावण्याच्या मार्गावर काय होणार, ह्या प्राणी पक्षी आहेत ते येणार आहेत.
तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधता अबाधित राहील का, म्हणजे ती राहील का, जिवंत राहील का, किंवा तिथले जे काही काय म्हणतात त्याला प्राणी पक्षी आहेत हे तिथे राहतील का. मायनिंग म्हणजे उत्खनन. कसं वाव, मायनिंग म्हणजे उत्खनन. अवैध मायनिंग आणि शक्तिपीठ महामार्गासारखे प्रकल्प येथील निसर्गासाठी कसे कायमस्वरूपी धोकादायक ठरतील हे सांगण्यात आलेलं आहे. हा प्रदेश जगातील 36 जैवविविधता हॉटस्पॉट पैकी एक असून संपूर्ण भारतासाठी एक अमूल्य ठेवा आहे. तिलारी वाघांचा प्रश्न. तिलारी क्षेत्रात पट्टेरी वाघांचे बारमाही अस्तित्व आहे आणि गेल्या काही वर्षात विकसित होत असलेल्या काही व्याघ्र प्रजनन स्थळाबाबत आणि वाघांना असलेल्या धोक्यांबाबत जिल्हा वन्यजीव रक्षक संजय सावंत यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. कुठल्या, तिलारी क्षेत्रातला पट्टेरी वाघ. यानंतर जिल्ह्यातील पूर्वी 250 पक्ष्यांच्या प्रजाती आढळ, त्या आता 400 वर गेलेल्या आहेत. मात्र बेसुमार वृक्षतोडीमुळे यांच्या अधिवासाला मोठ्या प्रमाणात धोका पोहोचू शकतो असं सांगण्यात आलेलं आहे. यानंतर जे कीटक असतील, फुलपाखरं असतील किंवा इतर जे स्पेशल कीटक असतील यांच्यावर पण काय होऊ शकतो, दगा येऊ शकतो यांच्या राहणीमानावर. आता हा आहे शक्तिपीठ महामार्ग जो इथून चालू होऊन असा 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 फिरून इथे येणार आहे. यामध्ये कोल्हापूर, तुळजापूर, पंढरपूर, नाशिक, माहूर, अंबाजोगाई, वणी हे जे 7 देवस्थानं आहेत हे जोडणारा हा काय आहे, महामार्ग आहे. तर हा महामार्ग फक्त ह्या 4 याच्यासाठी नसून हे जे 3 देवस्थानं आहेत, सॉरी ह्या 4 साठी हे जे 3 देवस्थानं आहेत यांना सुद्धा जोडणारा आहे. त्यामध्ये कुठला, पंढरपूर, अंबाजोगाई आणि वणी शारदा असू. जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढत जिनिव्हाला 2 ते 3 दिवसाखाली बातमी होती. फिडेचे भारतीय अध्यक्ष कोण आहेत? फिडे काय, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ, ज्याद्वारे जागतिक पातळीवर जे काही बुद्धिबळ होतात किंवा बुद्धिबळाचे जे खेळ होतात याचं नियंत्रण आणि व्यवस्थापन करण्याचं काम कोण करत असतं? फिडे करत असतं. कोण करत असतं? फिडे करत असतं. आणि ह्या फिडेचे जे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? भारतातील जे जगज्जेते आहेत किंवा भारतीय जगज्जेते कोण, विश्वनाथन आनंद यांची हंगामी अध्यक्ष म्हणून काय करण्यात आलेली, निवड करण्यात आलेली, काही काळासाठी असणार आहे. महत्वाचं आहे, लिहून घ्या. तर आता जी आंतरराष्ट्रीय विश्वनाथन आनंद मग मी सांगतोय कशासाठी, दिसते काय तुम्हाला? काहीच दिसत नाही. जगज्जेता दोम्माराजू गुकेश अर्थात डी गुकेश. दिसलं नाही, कळालं नाही ते विचार. स्क्रीनवर दिसत नाही. ऑनलाईन वाल्यांना दिसत जरी नसलं तरी नोट्स भेटून जातील. ऑफलाईन वाल्यांना दिसतंय ना, बस झालं. तर जागतिक अजिंक्यपदाचा जो सामना आहे जो तो स्वित्झर्लंड जिनेवा येथे होणार आहे. कधी? 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर यांच्या दरम्यान. ह्या बातमीमध्ये एवढंच महत्त्वाचं आहे की जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद कुठे होणार आहे किंवा ज्या काही जागतिक पदावर त्याच्या अजिंक्यपदाचे जे सामने आहेत हे कुठे होणार आहेत? जिनेवा येथे होणार आहेत. कुठं? स्वित्झर्लंड येथे. आणि जे बुद्धिबळ संघ आहे, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघ, याचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोण आहेत? आनंद, जे पहिले भारतीय खेळाडू आहेत. आणि विश्वनाथन आनंद कोण आहेत? हे नॅशनल लेवलचे, इंटरनॅशनल लेवलचे कोण आहेत? चेस प्लेयर आहेत. आणि यांचं रेकॉर्ड कोणी मोडलं होतं? डी गुकेश. भारतातला सर्वात तरुण, भारतातलाच नाही तर जगातला सर्वात तरुण कोण?
बुद्धिबळ खेळाडू म्हणून कोणाला ओळखलं जातं? डी गुकेशला ओळखलं जात. ही कुठली पण वा. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकांमध्ये भर घालण्याचा सपाटा वेट लिफ्टिंग पटूंनी कायम राखला आहे. पुरुषांच्या 79 किलो वजनी गटात अजय बाबू याने रौप्य पदक मिळवलेले आहे, म्हणजे सिल्वर पदक त्याला भेटलेलं आहे. आणि उंच उडीमध्ये कुणाला भेटलेलं आहे? सर्वेश कुशारे याला. आणि वेट लिफ्टिंग ते उचलतात ना, वेट लिफ्टिंग म्हणजे माहीत असेल ना, 3 याच्यात उचलायचं असतं ते, त्याच्यामध्ये रौप्य पदक कुणाला भेटलेलं आहे? अजय बाबू यांना भेटलेलं आहे. त्या बातमीत तेवढंच महत्त्वाचं होतं की क्रीडा क्षेत्रामध्ये जे काही गोल्ड मेडल आणि गोल्ड मेडलच नाही, कुठलंही मेडल असो जे भारतामध्ये भारतीय खेळाडूंना भेटत आहे ते महत्त्वाचं आहे. येण्याची दाट शक्यता असते पेपरमध्ये. यानंतर पाहू, उत्तर कोकणच्या किनारपट्टीवर दुर्मिळ समुद्री पक्ष्यांचा विहार. आर्किटक्टन हे नाव काय? असे हे काय शब्द आहे? जे असेल ते. लेसर नॉडी आणि ब्राऊन बुबी यासारखे जे पक्षी आहेत जे समुद्राच्या पातळीमध्ये राहतात, हे काय आलेले आहेत? कोकण किनारपट्टीवर आलेले आहेत. पावसाचा आणि वादळी वाऱ्यांचा जोर सध्या वाढल्यामुळे केवळ समुद्रात असणाऱ्या दुर्मिळ समुद्री पक्ष्यांचा दर्शन उत्तर कोकणच्या किनारपट्टीवर होत आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षकांना विविध पक्षी पाहायला भेटत आहेत. एरवी खोल समुद्रात जावे लागते यांना पाहण्यासाठी. मात्र आता अतिमुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे काय झालेले आहेत, त्यांनी समुद्र किनारपट्टीवर आश्रयाला आलेले आहेत. उत्तर कोकण प्रदेशात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी सदृश्य पावसाची नोंद झालेली आहे. या दरम्यान 60 ते 70 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहत होते. या काळात वादळाच्या तडाख्याने अनेक समुद्र पक्षी किनारी प्रदेशात फेकले गेले. यात फ्रिगेट बर्ड, विल्सन स्टॉर्म पेट्रेल, विल्सन्सची वादळी टिवळा, ब्राऊन नॉडी, तपकिरी डोलमान्या आणि व्हाईट चिक्स्ड हे काय शब्द आहे? चिक्स्ड काय ते शब्द? हो, चिक्स्ड ड, कारण सला ड चा उच्चार येतो. असो, मराठीचं लेक्चर नाही आपलं, करंट अफेअर्सचं आहे. पांढऱ्या गालाचा सुरय आणि पोमरिन स्कुआ तसेच लेसर फ्रिगेट वर्ल्ड मास्कड बुबी, बापरे, लेसर नॉडी, ब्राऊन बुबी, पर्शियन शियर वॉटर आणि सँडर्स टन यासारखे आणखी काही पक्ष्यांचा समावेश आहे. म्हणजे हे जे समुद्राच्या खोल पातळीमध्ये राहणारे जे पक्षी आहेत हे आता वादळी वाऱ्यांमुळे म्हणा किंवा अतिवृष्टी झाल्यामुळे काय झालेले आहेत, किनाऱ्यावर येऊन आश्रयाला राहत आहेत. मुंबईतील ससून डॉक, टाटा मूलभूत संशोधन संस्थेचा परिसर, पालघर जिल्ह्यातील चिंचणी आणि अर्नाळा जेट्टी परिसर, मोरा बंदर तसेच अक्षी समुद्र किनारा अशा विविध परिसरात यांची नोंद घेण्यात आलेली आहे. हे काही जे दुर्मिळ पक्षी आहेत हे काय झालेले आहेत की समुद्र किनारपट्टीवर आलेले आहेत. याच्यात महत्त्वाचं काय आहे असं तुम्हाला वाटतं? खोल समुद्र पातळीमध्ये राहणारे कुठले पक्षी आहेत, तर हे पक्षी आहेत. असं जर विचारलं खालीलपैकी
कुठले पक्षी खोल समुद्र पातळीमध्ये राहतात? तर आपल्याला यांची नावे माहिती असणं गरजेचं आहे. असो. आकाश एअरचा राजस्थानात विस्तार. आकाश एअरलाईन आहे जी आता राजस्थानमधून सुद्धा उड्डाण करणार आहे. राजस्थान राजस्थानची राजधानी जयपूर. जयपूर आहे ना? काय राजा, क्लिक होत नाही लगेच. लगेच क्लिक झालं पाहिजे आपल्याला. जयपूर राज्याविषयी माहिती पाहत असतात ना, जयपूरच्या आजूबाजूचे राज्य कुठले? ही कुठली दिशा असते? ही पश्चिम. उत्तर दिशेला कोण आहे? पंजाब. ईशान्य दिशा कुठं असते ते सांग मला. ही ईशान्य दिशा असते. ईशान्य दिशेला कोण आहे? हरियाणा. आग्नेय दिशा कुठं असते? वा, तिथे कोण आहे? मध्य प्रदेश. आणि दक्षिण दिशेत आपल्याला माहिती आहे खालची गुजरात. पश्चिमेला काहीच नाही आहे, कोणीच नाही राजस्थानचं. यूपी. याच्यामध्ये एवढं बेकार कन्फ्युजन असते. ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य. कर प्रथम विचारतो मी तुला. आता उत्तर आणि पूर्व मध्ये कुठली दिशा आहे ती? ईशान्य. पूर्व आणि दक्षिण मध्ये कुठली दिशा आहे ती? दक्षिण आणि पश्चिम मध्ये कुठली दिशा आहे ती? आणि उत्तर आणि पश्चिम मध्ये नैऋत्य. हा, हे असंच असते ना. हे चुकलेलं असेल तर नाही ना चुकलेलं. व्हेरी गुड. टायगर रिझर्व आपल्याला पाहायचंय पण होत नाहीये पाहणं. आज पाहता राजस्थान मधले टायगर रिझर्व, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, त्यानंतर सवाई माधोपूर जिल्ह्यात असलेले भारतातील सर्वात प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यानापैकी एक आहे. तसेच सारिस्का व्याघ्र प्रकल्प अलवर जिल्ह्यात आरवली डोंगराच्या रांगेत वसलेलं हे आहे. त्यानंतर मुकुंदरा हिल्स व्याघ्र प्रकल्प कोटा आणि झालावाड क्षेत्रातील दाट जंगलाचा भाग. रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प जे बुंदी जिल्ह्यातील चौथे अधिकृत व्याघ्र प्रकल्प क्षेत्र घोषित करण्यात आलेले आहे. यानंतर आहे महत्त्वाचे प्राणी जे राजस्थानमध्ये आढळत असतात. रॉयल बंगाल टायगर, माळढोक पक्षी, काळवीट, भारतीय बिबट्या, मगर आणि घारियाल. कुठं? चंबळ नदीच्या पात्रात प्रामुख्याने आढळणारे हे प्राणी आहेत. पर्यटन स्थळ तर माहीतच असतील. कुठले कुठले? पिंक सिटी कुठली आहे इतक्यापैकी? लेक सिटी उदयपूर, गोल्डन सिटी जैसलमेर, ब्ल्यू सिटी जोधपूर आणि एकमेव हवेचे ठिकाण राजस्थानमध्ये पण थंड हवेचे ठिकाण ते कुठले? माउंट आबू. कुठलं? माउंट आबू. नद्या नाही बोल. पिंक सिटी जयपूरलाच. कुंभलगड अभयारण्य, केवलदेव राष्ट्रीय उद्यान, डेझर्ट नॅशनल पार्क आणि ताल छापर अभयारण्य हे कुठं आहे? राजस्थानमध्ये आहे. आणि त्याची पण स्वतःची आपली एक काय आहे? ओळख आहे. कशासाठी हे प्रसिद्ध आहे हे सांगण्यात आलेलं आहे. डेझर्ट नॅशनल पार्क कशासाठी प्रसिद्ध आहे? तर जैसलमेर वाळवंटी परिसंस्थेचे रक्षण करणारे विस्तृत काय आहे? जंगल आहे. त्यानंतर केवलदेव राष्ट्रीय उद्यान जे
युनेस्कोच्या जागतिक यादीमध्ये आलेलं आहे. मागच्या परवाच्या दिवशीची बातमी होती की युनेस्कोनं कुठलं जे क्षेत्र आहे जे स्वतःच्या यादीत घेतलेलं आहे आणि ते भारतातलं कितवं आहे आणि उत्तर प्रदेशमधलं कितवं युनेस्कोनं यादीत घेतलेलं स्थळ आहे. तर उत्तर प्रदेश आणि भारत, उत्तर प्रदेशमधलं 4थं आणि भारतातलं 45वं. पण कुठलं? सारनाथ. सारनाथ काय? आणखी सारनाथ कशासाठी प्रसिद्ध आहे? तर जेव्हा गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली होती, ज्ञान प्राप्तीनंतरच्या काळातलं त्यांनी जे कुठलं पहिलं काय म्हणतात त्याला उपदेश केला, कुठल्या जागी उपदेश केला, तर ते पहिलं होतं सारनाथ. आणि याला धम्मचक्र प्रवर्तन, जे पाली भाषेतला शब्द आहे, सॉरी, ज्याला संस्कृतमध्ये आपण काय म्हणतो, धम्मचक्र परिवर्तन असं म्हणत असतो. आपण हे कुठं पाहिलेले? इयत्ता 6वीच्या इतिहासामध्ये. व्हेरी गुड. कुंभलगड अभयारण्य जे बिबट्या आणि लांडग्यांसाठी प्रसिद्ध असलेले पर्वतीय जंगल आहे आणि ताल छापर अभयारण्य जे चुरू जिल्ह्यातील काळविंटांसाठी जे ब्लॅक बक म्हणून प्रसिद्ध आहेत, यांच्यासाठी ते प्रसिद्ध आहे. काळवीट आणि काळवंटासाठी म्हणलं, सॉरी, काळवीट. काळवीट आणि हरणामध्ये फरक असते. काळवीट कसं असते? पाहिलं नाही काळवीट? काळवीट कसं असते? काळवीट काळा असते. वाव, व्हेरी गुड. असते, मी नाही, मी एकदा पाहिलेले. शिंग असतात बहुतेक त्याला, काळविटाला. काळा असतं आणि शिंग असतात त्याला. असं. पुढची बातमी. 28 जुलै 2026 रोजी ॲस्ट्राझेनेका इंडियाने आंध्र प्रदेशातील अमरावती 2 आहेत, आपली एक अमरावती आणि त्यांची एक अमरावती. आंध्र प्रदेशची राजधानी काय? अमरावतीचे. व्हेरी गुड. येथे एकात्मिक जनुकीय समाधान केंद्राची इंटरग्रेटेड जेनोमिक सोल्युशन सेंटरची काय केलेली घोषणा करण्यात आलेली आहे. आणि हे केंद्र भारताच्या पहिल्या एकात्मिक अचूक ऑन्कोलॉजी कार्यक्रमाचा एक भाग आहे आणि कर्करोग निदान व उपचारासाठी आनुवंशिक संशोधनावर लक्ष केंद्रित करते. कॅन्सर किती प्रकारचा असते? कॅन्सर कुठले? खूप सारे कॅन्सर्स असतात. विशिष्ट असं याच्यासाठी असं काही नाही आहे. ब्लड कॅन्सर असू शकतो, किंवा मेंदूला कॅन्सर होतो, तोंडाला होतो, ब्रेस्ट कॅन्सर असतो जे महिलांमध्ये असतो. अचूक ऑन्कोलॉजी हा कर्करोग उपचाराचा एक दृष्टिकोन आहे जो रुग्णाच्या आजाराच्या प्रोफाईलशी निदान आणि उपचाराची जुळवाजुळव करण्यासाठी आनुवंशिक आणि आण्विक माहितीचा वापर करते. आनुवंशिक म्हणजे जेनेटिकल. कॅन्सर पसरणारा रोग आहे का आनुवंशिकतेने? आणि संसर्गजन्य आहे का? HIV संसर्गजन्य रोग आहे का? एड्स आणि HIV हा संसर्गजन्य रोग आहे का? एड्स आणि HIV दोन्हीही संसर्गजन्य रोग नाही. जेनेटिकल रोग आहेत का? हे आनुवंशिक रोग आहेत का? HIV आहे. व्हेरी गुड. एकात्मिक जनुकीय केंद्र कर्करोग तपासणी आणि उपचार नियोजनासाठी नेक्स्ट जनरेशन आनुवंशिक चाचणी, बायोइन्फॉर्मॅटिक्स आणि क्लिनिकल डेटाचा वापर करतात. हे केंद्र प्रामुख्याने फुफ्फुसांचा कर्करोग आणि
स्तनाचा कर्करोग अर्थात ब्रेस्ट कॅन्सर आणि लंग कॅन्सरसाठी काम करत असते. हे 2 कर्करोग भारतातील सर्वाधिक निदान होणाऱ्या घातक आजारांपैकी रोग आहेत. कॅन्सरचे खूप सारे प्रमाण भारतामध्ये आढळते. आपल्या इथं पण एक कॅन्सरचं हॉस्पिटल आहे. या उपक्रमामध्ये सरकारी रुग्णालयांमध्ये वापरण्यासाठी AI संचलित एक्सरे आणि नेक्स्ट जनरेशन आनुवंशिक चाचणी समाविष्ट आहे. लवकर निदान आणि सुधारित रुग्ण व्यवस्थापनासाठी स्मार्ट स्क्रीनिंग साधने तैनात करण्यासाठी ॲस्ट्रोझेनेका इंडिया, स्टर्ड लाईफ सायन्सेस आणि QRAI सोबत काम करत आहे. म्हणजे हे काय जे ॲस्ट्राझेनेका इंडिया आहे हे कुणासोबत काम करत आहे, तर ॲस्ट्राझेनेका इंडिया, स्ट्रँड लाईफ आणि QRAI सोबत काम करत आहे. कशाच्या निदानासाठी, तर कर्करोगाच्या, कुठल्या, लंग कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरसाठी. GMR एरोटेक्निक्सने 28 जुलै 2026 रोजी हैदराबाद, भारत येथे मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉल सेवांसाठी हनीवेल एरोस्पेस सोबत परवाना करारावर स्वाक्षरी केलेली आहे. म्हणजे हा करार झालेला आहे महत्त्वाचा. हा करार व्यावसायिक विमान चालनात वापरल्या जाणाऱ्या लिप इंजिनवर बसवलेल्या 7 हनीवेल एरोस्पेस लाईन रिप्लेस करण्यायोग्य युनिट्सना कव्हर करतो. MRO म्हणजे मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉल नाही, ओव्हरऑल असू शकतं हे हॉल. ही विमान चालन सहाय्य क्रियाकलाप आहे ज्यामध्ये विमान घटकांच्या आणि प्रणालींचे निरीक्षण, दुरुस्ती, ओव्हरहॉल आणि पुनर्संचयित करणे समाविष्ट आहे. अशा प्रकारचं काय सांगितलेलं की हा एक करार झालेला आहे. कुणाकुणामध्ये झालेला आहे, GMR एरोटेक्निक्सचा जो MRO सेवांसाठी हनीवेल एरोस्पेस परवाना करार झालेला आहे. तर कुठे, हैदराबाद येथे. कधी, 28 जुलै रोज. तर आपलं जे करंट अफेअर्स आहे ते झालेलं आहे. महत्त्वाचं होतं. कालच्या पण 2 बातम्या आहेत यामध्ये आणि आजचं सर्व काही आहे. कालच्या 2 बातम्या आहेत. तर याच्या नोट्स तुम्हाला मंथली भेटून जाईल. एकदा सर्व महिन्याच्या करंट अफेअर्सच्या नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जातील. धन्यवाद.